ग्रामपंचायतीपासून तर नगरपालिका महानगरपालिकेपर्यंत जे पाणी आपण जमिनीतून उचलतो त्याचं ऑडिट करणे आणि जे पाणी जमिनीतून उचलला तेवढंच पाणी आपण जमिनीत टाकतो काय याची तपासणी करणे आणि यावर प्रत्येक गावठाणाचं प्रत्येक नगरपालिकेचं एकूण पाण्याचं संपूर्ण डेटा हा संकलित करून ज्या पद्धतीने जमिनीचा सातबारा असतो तसा पाण्याचा सातबारा किती पाणी त्या गावाला आहे, काय सोर्सेस आहे, काय सोर्सेसने आम्ही पाणी उपसतो, काय सोर्सेसनी पाणी भरतो आणि एकंदरीत जलसाठा कमी होऊ नये, जमिनीची जी त्या ठिकाणी ड्राय झोन तयार होत आहे ते ड्राय झोन तयार होऊ नये याकरता एक आम्ही मॅपिंग करण्याचा विचार केला आहे आणि काल आमची एक बैठक झाली त्यामध्ये प्रायोगिक तत्वावर प्रत्येक विभागातली एक ग्रामपंचायत आम्ही या ठिकाणी निवडतो आहे। हे काम पाणी पुरवठा विभाग सुरू करेल, एसीएस पाणी पुरवठ्याला आम्ही जबाबदारी दिली आहे आणि मग महसूल विभागामध्ये ज्याप्रमाणे जमिनीचा प्रॉपर्टी कार्ड सातबारा असतो त्या पद्धतीचा सातबारा प्रॉपर्टी कार्ड हे प्रत्येक गावाचं पाण्याचं असलं पाहिजे, पिण्याच्या पाण्याचं आणि शेतीच्या पाण्याचं असलं पाहिजे याकरता आम्ही योजना तयार करतो आहे। आज मंत्रिमंडळामध्ये माननीय अध्यक्ष देवेंद्र फडणवीसजी यांच्या अध्यक्षतेखाली महसूल विभागाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे ज्यामध्ये नागपूरचा जो बाह्य वळण मार्ग आहे आणि नवीन नागपूर आहे, जे नवीन नागपूर होते आहे लाडगावमध्ये हिंगणा तालुक्यात, त्यामध्ये जी 692 कोटी रुपये स्टॅम्प ड्युटी जी NMRDAला सरकार टू सरकार गव्हर्नमेंट टू गव्हर्नमेंट आम्हाला भरावी लागणार होती ती आज माफ करण्यात आलेली आहे। त्यामुळे नवीन नागपूरच्या संपादनाचा भूसंपादनाचा प्रश्न आता निकाली निघाला आहे, नागपूरच्या बाह्य वळण मार्गाचाही प्रश्न निकाल निघालेला आहे। 692 कोटी रुपयाची जी मुद्रांक शुल्क माफी आहे ती आज आमच्या खात्याने दिलेली आहे। त्यामुळे नागपूरकरांकरता एक महत्त्वाचा निर्णय आजच्या मंत्रिमंडळामध्ये झालेला आहे। सर, ठाण्यातील एका जमिनीचा प्रश्न देखील महत्त्वाचा मानला जातो। 193 एकर जमीन आहे ती कुठेतरी बीधाय्या कंपनीच्या गचत जाते अशी भीती व्यक्त केली जाते। 2800 कोटीचा TDR नाही तर महापालिका आणि शासनाने द्यावा असे आदेश उच्च न्यायालयाने दिले होते। तुर्तास सर्वोच्च न्यायालयात शासन केलं होती, स्थगिती मिळाली, मात्र आता सवाल उपस्थित होतो की एवढा मोठा प्लॉट त्याचं वनजमीनमध्ये रूपांतरित न झाल्यामुळे खासगी कंपनीच्या गचत जाणार। तेच सांगतोय, वर्षानुवर्ष जमिनीचं मालमत्तेचं ऑडिट झालं नाही आणि शासकीय जमिनीकडे कोणी लक्ष दिलं नाही। फॉरेस्टच्या जमिनी परस्पर विकून टाकल्या, अर्बन लँड सिलिंगच्या जमिनी परस्पर विकून टाकल्या, लँड सिलिंग आणि भूदानच्या जमिनी परस्पर विकून टाकलेल्या आहेत। त्यामुळे या राज्याचं संपूर्ण मॅपिंग आवश्यक आहे आणि म्हणूनच मी वारंवार सांगतोय या राज्यामध्ये आता संपूर्ण मॅपिंग करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे, महसूल खात्याने घेतला आहे। कुठल्याही विभागाच्या जमिनी असेल त्या जमिनी आता आम्ही मॅपिंग करणार आहोत, कारण जमिनीचा संबंध महसूल खात्याशी येतो आहे आणि त्यामुळे या राज्यामध्ये झोडपी जंगल असेल, भूदान असेल, सिलिंग असेल, लँड सिलिंग असेल, अर्बन लँड सिलिंग असेल, महार वतन असेल, देशमुख वतन असेल, देवस्थान इनाम जमिनी असतील, इंग्रजाच्या काळापासून लीजवर दिलेल्या लँड्स असतील, या सर्व लँडचं आम्ही मॅपिंग करणार आहोत आणि ज्या भूमाफियांनी जमीन लाटल्या आहे त्या भूमाफियावर कडक कारवाई, मोकाची कारवाई करून या सर्व जमिनी परत घेण्याचा निर्णय सरकारने केला आहे। कालच पुण्यामध्ये तिथल्या जिल्हाधिकाऱ्यांनी शर्तभंग झालेल्या 34 प्रॉपर्टी सरकार जमा केलेल्या आहेत। शासकीय जमिनी ज्या दिल्या होत्या ज्यांनी वापरल्याच नाही त्या 34 प्रॉपर्टी काल कलेक्टरनी जमा केलेल्या आहेत। राज्यामध्ये मोहीम निघालेली आहे। 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जन्मदिनापासून तर जयंतीपर्यंत, महात्मा गांधी जयंतीपर्यंत 2 ऑक्टोबरपर्यंत या राज्यातल्या सर्व जमिनीचं मॅपिंग आणि सरकारी जमिनीची मालमत्ता ताब्यात घेण्याचा विचार आम्ही करतो आहे।
आणि एवढंच नाही तर आम्ही हा विचार करतो आहे पुढच्या कॅबिनेटच्या वेळी की या राज्यामध्ये ज्यांच्याकडे खाजगी जमिनी आहेत आणि त्या शेतीच्या जमिनी आहे, ॲग्रिकल्चर झोन आहे, पण ॲग्रिकल्चर झोन आहे, खाजगी जमिनी आहेत, तरी वर्षानुवर्ष या जमिनी पडीत पडलेल्या आहे. कूड कायद्याप्रमाणे नियम आहे की 3 वर्षाच्या वर पडीत जमीन ठेवता येत नाही. शेत जमीन त्यांना कल्टिवेशन करावं लागतं, नाहीतर जमीन सरकार जमा करता येतं खाजगी जमीन असली तरी. या राज्यामध्ये आम्ही आदेश काढतोय, ज्यांच्याकडे खाजगी जमीन आहे ती शेत जमीन आहे आणि तो पडीत आहे, ती पडीत ठेवता येणार नाही. त्यांना तिथे कल्टिवेशन करावं लागेल, नाहीतर शासन कूड कायदा वापरेल आणि मग अशाही जमिनी सरकार जमा होऊ शकतात. त्यामुळे माझी विनंती आपल्या माध्यमातून सर्व ज्यांनी जमिनी घेतल्या आहेत शेती करता आणि पडीत ठेवलेल्या आहेत त्यांनी किमान चारा लागवड करावी, किमान त्यांनी बांबू लागवड करावी, किमान त्यांनी काहीतरी कल्टिवेशन करावं. आता या राज्यामध्ये जमिनी पडीत ठेवता येणार नाही, आता कल्टिवेशनच करावं लागेल. ॲग्रिकल्चर झोन आहे, ॲग्रिकल्चर झोनात त्या ठिकाणी वापर करावा लागेल. याकरता आता आम्ही कडक कायदा करतोय.